हे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. आपण काल बघितलं की विवाह संस्कार हे तुळशीचं लग्न झाल्यानंतर मानवी लग्नाला सुरुवात होते आणि मानवी लग्नाला सुरुवात ही साखरपुड्यापासून होते. साखरपुड्यापासून सुरुवात झाल्यानंतर आपली मुलगी कोणाला कोणाला दान करायची, दान न करता कोणाला सोपवायचं तिचं हे श्रीमंत पूजन, घाणा भरणे, रुखवंत, मधुपर्वक पूजन, तेलपळ, गौरीहर, औक्षण, अंतरपाठादन, कन्यादान असे अनेक प्रकारचे विधी असतात. कंकणवंदन, मंगळसूत्रवंदन, मंगळसूत्राचा तर खूप छान विधी बघितला. विवाह होम हे जे आपण सगळे विधी बघितले. लाजा होमामध्ये भावाजवळ हे लाह्या दिल्या जातात. अग्नीला प्रदक्षिणा करून पाटावर अथवा साणीवर मुलीला उभे राहायचे असते. असे 3 वेळा केले जाते. या ठिकाणी लाह्या वापरल्या जातात कारण आपले जीवन ज्या अन्नाशी निगडीत आहे असे अन्न अग्नीला द्यावे. लाह्या या साळीच्या असतात व ते पूर्ण अन्न आहे व भाजलेल्या असल्याने त्याला दोष नाही. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर वधू पाटावर किंवा साणीवर उभी राहते. याचा अर्थ असा की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जसा पाषाण स्थिर असतो तशी संसारात तू स्थिर राहा. यानंतर या विधीत लाह्या देऊन मदत केल्यानंतर वधूच्या भावाला काहीतरी देऊन मान सन्मान केला जातो, म्हणजेच कानपिळी विधी साजरा होतो. सप्तपदीमध्ये सुद्धा आपण बघितलं की सप्तपदी या विधीत वधूवरांनी एकत्र 7 पावले चालायची असतात. प्रत्येक पावलामागे वर किंवा अशा व्यक्ती असतो. पहिल्या पावलात तिने स्वागत होते, दुसऱ्या पावलात तिने ऊर्जा व बल द्यावे अर्थात अन्नपूर्णा म्हणून यावे असे सांगितले आहे. तिसऱ्या पावलात तिने सर्वांना माया, धन, ऐश्वर्य संपन्न करणारी हो अशी अपेक्षा आहे. चौथ्या पावलात सर्व कुटुंबाला माया, प्रेम देऊन बांधून ठेवणारी हो अशी अपेक्षा आहे. 5व्या पावलात वंशवृद्धीसाठी संततिवर्धक हो अशी अपेक्षा. 6व्या पावलात प्रत्येक ऋतूमध्ये मला साथ देणारी हो. 7वे पाऊल सप्तपदी भव म्हणजेच आपले हे नाते नवरा बायकोप्रमाणे चांगले मित्रमैत्रिणीचे असो ही अपेक्षा व्यक्त केली जाते. यानंतर कलशातील जलाने उभयतांवर अभिषेक केला जातो. हा आशीर्वाद देऊन तुम्ही दोघं जीव एकमेकांना कल्याणकारक हो अशी इच्छा व्यक्त केली जाते. गृहप्रवेशनीय होम हा घरी केला जातो, पण हल्ली कार्यालयातच सगळं काही केलं जातं. स्थापना केलेला अग्नी घरी नेण्यास सांगितलं आहे, पण ते शक्य नसल्याने एक पळसाची समिधा अग्नीवर तापवून तो अग्नी त्या समिधेत प्रविष्ट झाला अशी कल्पना करून ती समिधा बांधून वराकडे दिली जाते. मग घरी जाऊन हा अग्निकुंड स्थापन केला जातो. अशा प्रकारे अनेक विधी करून नंतर नववधूंना ध्रुवादी ताऱ्यांचे दर्शन द्यायला सांगितले आहे. यामागे ध्रुव जसं आपल्या ठिकाणी अटळ आहे तसे तुम्ही संसारात अटळ राहा तसे असा संदेश त्यांना दिला जातो. गौरीहरात पूजलेली देवी वराने आपल्या घरी न्यावी हा विधी केला जातो. याला शास्त्राधार नाही. गौरीहरापाशी बसवून वराला दूध प्यायला द्यायचे. वधूची तिच्या आईने मालमोत्यांनी ओटी भरायची. असे दिवसभराच्या कार्याने दमलेल्या मुलीला घरी गेल्यावर काही स्वयंपाक करायला लागू नये. फक्त या मालत्या दुधात भिजवून साखर घातली की खीर होते. थोडक्यात अर्थात पौष्टिक हा उद्देश असावा की देवी का द्यायची तर देवीची मूर्ती घरातल्या देवघरात ठेवायची, म्हणजे तिथे तिला जागा करूनच ठेवायची जाते. तशी आपल्या चालत्या बोलत्या मुलीला सुद्धा त्या घरात जागा मिळाली पाहिजे. ऐरणीदान, कन्यादान व विवाह संस्कारांची सांगता या विधीने होते. तसेच सुनमुख बघितले जाते. सासूने प्रथम सुनेचे मुखावलोकन करणे याला सुनमुख असे म्हणतात. धर्माने कोणत्या मांडीवर कोणाला बसवावे याची विवेचन केले आहे. सून हे अपत्य म्हणून स्वीकारायचे म्हणून सासूला मध्यभागी बसवून एका मांडीवर सुनेला व दुसऱ्या मांडीवर मुलाला बसवायचे व आरशात सुनेचा चेहरा पाहायचा. तिच्या पाठीवरून हात फिरवायचा, तिची वेणी घालायची. आरशात पाहायचे कारण असे की अलंकृत अशा मुलीला दृष्ट लागू नये, कारण प्रतिमेला दृष्ट लागत नाही. रूप हे आरशात पाहायचे व स्वरूप हे डोळ्यात साठवून ठेवायचे.
असा हा विधी असतो. नंतर लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन. ऐरणीदान झाल्यानंतर मुलीकडचे सर्व विधी संपतात. वधूवराला वरातीत मिरवून वरच्या घरी आल्यावर तारातील तांदूळाने भरलेले माप ओलांडून वधू प्रवेश करते. यालाच गृहप्रवेश म्हणतात. वधू ही लक्ष्मी स्वरूप असते म्हणून पुढचा विधी लक्ष्मीपूजन हा असतो. यात गणपती पूजन, स्वस्ती पुण्याहवन वाचन करून तांदळाने भरलेल्या ताटात सोन्याच्या अंगठीने वधूचे नामकरण केले जाते. सासूरवाडीतून आणलेल्या देवीची पूजा करून प्रतिष्ठा केली जाते. पूर्वीच्या काळी सर्वानुमते येणारी मुलगी कोणत्या नावाने स्वीकारायची हा ठरवण्याचा अधिकार मुलाकडच्यांचा असे. म्हणून हा विधी आत्ताच्या काळात नाव बदलावे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. हा विधीसुद्धा हल्ली सोयीनुसारच कार्यालयातच केला जातो. असे हे सगळे विधी पार पाडून आपला विवाह सोहळा संपन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद दिले जातात की सुखी आणि संपन्न राहा, चांगला संसार करा, तुमच्याही मुलांना असाच विवाहापर्यंत छान हे योग हवा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद